ज्योतिष सांगणार, भविष्य सांगणार. या ताई, या भविष्य जाणून घ्यायचे का? पुढच्या आयुष्यात तुमच्या कुठल्या चांगल्या गोष्टी होणार आहेत त्याचं अचूक निदान आम्ही करून देतो. या भविष्य पाहून घ्या. अशा प्रकारचे मित्रांनो अनेक शब्द आपल्या अनेक वेळा कानावर पडत असतात. तर असाच एक ज्योतिषी पुण्यामध्ये धनकवडी येथे एक कार्यालय थाटून बसलेलं आहे आणि त्याचीच ही कहाणी आहे. मित्रांनो, नेमकं काय या ज्योतिषाने करामत केली ते आपल्याला पाहायचंय. मरण म्हणजे काय रे भाऊ या सदरामध्ये आपण जी सत्य घटना पाहणार आहोत. या सत्य घटनेचं नाव आहे ज्योतिष सांगणार, भविष्य सांगणार. तर बघूया आता नेमकी घटना काय आहे ते. नेहमीप्रमाणे नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो, मी दिलीप थोरात आणि तुम्ही पाहतात माझे दिलीप थोरात ब्लॉग्स हे यूट्यूब चॅनेल. मंडळी, जर या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक आणि शेअर मात्र करायला विसरू नका आणि बेल आयकॉनचं बटन नक्की दाबा, म्हणजे माझे येणारे प्रत्येक व्हिडिओ हे सर्वात प्रथम तुमच्या समोर येऊन जातील. तर मित्रांनो, तुम्हाला बघायचं भविष्य? चला माझ्याबरोबर पुण्याला धनकवडीला आपण भविष्य पाहून घेऊ आणि या भविष्यकाराने, या ज्योतिषाने काय करामती केल्या ते आता आपल्याला या व्हिडिओतून पाहायचंय. त्यामुळं हा व्हिडिओ मंडळी शेवटपर्यंत नक्की पहा. असं म्हणतात मित्रांनो की गरजवंताला अक्कल नसते आणि अशीच आपल्याला आज अक्कल पाहायची. कारण काय झालंय की ज्योतिष किंवा अंधश्रद्धा हे गेल्या 2, 3, 4, 5 हजारो सालापासून या गोष्टींनी मानवाच्या मनावर अगदी पगड्या घातलेला आहे. आणि अर्थातच हे मानव निर्मित आहे, निसर्ग निर्मित नाहीये. हे मानवानेच त्याच्या चांगल्या गोष्टींसाठी किंवा वाईट गोष्टींसाठी या सोयी केलेल्या आहेत त्यावेळेलापासून. पण मित्रांनो, सूर्य तोच राहिला. 2000 वर्षापासून सूर्य तोच राहिला, चंद्र तोच राहिला, पृथ्वी तीच राहिली. विकसित झाला तो मानव. आणि परमेश्वराने काय केलं मंडळी, की जे काही या सजीव सृष्टी आहे, जे काही हे प्राणी आहेत या पृथ्वी तलावर, त्यात मध्ये सगळ्यात कुशाग्र बुद्धी जर कोणाला दिली असेल तर ती मानवाला दिलेली आहे. सगळं तेच राहिलं, पण मानवाचा मेंदू मात्र विकसित होत गेला. मित्रांनो, उगवणारा सूर्य आणि मावळणारा सूर्य हा गेल्या हजारो वर्षापासून त्याची क्रिया चालूच आहे. पण मानवाचा जो मेंदू आहे तो हळूहळू विकसित गेला, डेव्हलप होत गेला. त्याने अनेक शोध लावले. म्हणजे पूर्वी कसं होतं, आधी मानवाच्या काळामध्ये ते गारगोटी 2 दगड हे करून त्याच्यातून अग्नीचा शोध लागला. पण आता मानवाने ते सगळं तंत्रज्ञान विकसित केलं आणि अग्नीचं आता काय करून ठेवलेलं आहे. तर मानवाचा मेंदू विकसित झाला हा महत्त्वाचा मुद्दा आहे. परंतु मित्रांनो, काय होतं की काही जी काही मंडळी आहेत त्यांचा अजून तर बोथटच आहे. गेले म्हणजे पाठीमागे 2000 वर्षापूर्वी जी परिस्थिती होती, अशा परिस्थितीवरच ह्या लोकांचा मेंदू काम करत आहे. ते ज्योतिषावर विश्वास ठेवतात, भविष्यावर विश्वास ठेवतात, अंधश्रद्धेवर विश्वास ठेवतात. अंधश्रद्धेसाठी एवढा मोठा माणूस नरेंद्र दाभोळकर यांनी आपला जीव दिला, त्यांचा खून झाला, तरीही लोकांना जाग येत नाही. आपण पुन्हा तेच करतोय. आता काय होतं की एक XYZ अशी व्यक्ती, तिचं नाव देत नाही मी, तर ती व्यक्ती अनेक वेळा UPSC MPSC एक्झामचं प्रयत्न करत असते. त्यांना IAS ऑफिसर व्हायचं असतं, परंतु ते यश त्यांना येत नाही. आणि त्यामुळं त्या XYZची जी बहीण आहे त्या बहिणीने एक निर्णय घेतला की त्या बहिणीच्या ओळखीचा धनकवडीमध्ये एक ज्योतिषी होता. जर आपण हे सगळं प्रकरण, ती काहीतरी तुला ती पत्रिका जी आहे तुझी, त्या पत्रिकेमध्ये काहीतरी दोष आहे आणि म्हणूनच हे तुला सक्सेस भेटत नाहीये. अरे स्वतःच्या बुद्धीवर जर तुम्ही विश्वास ठेवला, स्वतःच्या कष्टावर जर तुम्ही विश्वास ठेवला, तर
हे अपयश येण्याचं काहीच कारण नाही किंवा या ज्योतिषाकडे जाण्याची तुम्हाला गरजच नाही. पण आज तुम्ही काय करताय की बहिणीच्या सांगण्यावरून तुमच्या बुद्धीवर अविश्वास ठेवता, तुमच्या कष्टावर अविश्वास ठेवता आणि असं झाल्यानंतरच माणूस आहे ना हा मार्ग पकडतो. मग तो ज्योतिषाला दाखवेल, भक्ताला दाखवेल, हा गंडा बांधील, तो गंडा बांधील, गळ्यात काय बांधील, हातात काय बांधील, हे सगळे स्वतःवरचा आत्मविश्वास ज्या वेळेला कमी होतो ना त्यावेळेला हा मनुष्य हा प्रकार करत असतो. आणि हे जे समोर बसलेले जे काही ज्योतिषी असतात, जे काही ब्राह्मण असतात ना ते बरोबर या गोष्टीचा फायदा घेत असतात. मित्रांनो, तुमचं फेस रिडिंग किंवा तुमचं हस्तरेषा वगैरे ते ठीक आहे, पण तुमचं फेस रिडिंग किंवा तुमचा प्रॉब्लेम बघून तुमचं जे काही मानसिक खच्चीकरण झालेलं आहे ते मानसिक खच्चीकरण कसं तुमचं बळकट होईल याच्यासाठीच ते प्रयत्न करत असतात, बाकी काही प्रयत्न करत नसतात. ज्योतिषशास्त्र जे आहे ते हेच आहे की समोरच्या माणसाची जी बुद्धी किंवा जी काही त्याची शक्ती कमी झालेली आहे ती शक्ती तुम्ही त्या वाढवायची हेच ज्योतिषशास्त्र सांगतंय. कीर्तनकार काय करतायत, प्रवचनकार काय करतायत किंवा बाकीचं अध्यात्म काय करतंय, तुमचा जो कुठेतरी कॉन्फिडन्स गेलेला आहे तो तुम्हाला परत मिळवून देण्याचं काम ही मंडळी करत असतात. पण त्याच्या नावाखाली ही जी काही ज्योतिषी वगैरे ही जी मंडळी ना ही जे काही भोंदूगिरी करत असतात ना, अंधश्रद्धागिरी करत असतात ना, त्याचा खरा म्हणजे राग येतो आणि त्याच्यामुळं समाजामध्ये एक घाणेरडं वातावरण पसरलेलं आहे. आणि हा एवढा कोण XYZ आहे तो IAS ऑफिसर होण्याची क्षमता असणारा माणूस, इतक्या वेळा एक्झाम दिलेला माणूस, तो या ज्योतिषाकडे जातो स्वतःच्या बुद्धीवर अविश्वास ठेवून. पटण्यासारखी गोष्ट नाही आहे मंडळी. आता आपण जरा नॉर्मलला येऊ. ज्योतिषाचा टोन खूप झाला तर धनकवडीमध्ये अखिलेश राजगुरू नावाचा एक ज्योतिषी आणि त्याने धनकवडीमध्ये स्वतःचं कार्यालय टाकून तो अगदी थाटामाटात बसलेला आहे आणि अनेक लोकांना तो पत्रिकेमधले दोष दूर करतो, काय काय येडं बनवतो किंवा काय असेल तो. त्याने त्या ज्योतिषशास्त्राची डिग्री घेतली नाही घेतली माहीत नाही, पण आजूबाजूला या ज्योतिषाचा डंका मात्र काही लोकांमध्ये खूप पसरलेला आहे. आता ह्या काही लोकांचं जे काय डेफिनेशन आहे ते तुम्ही करा मित्रांनो. या ज्योतिषाचा डंका जो पोचला काही लोकांमध्ये, ती काही लोक कोण ते तुम्ही ठरवा, ते मी नाही सांगणार. तर त्याचा डंका खूप पोचलेला आहे आजूबाजूला. आणि ही जो काही XYZ आहे IAS होणारा, त्याची जी बहीण आहे त्याच्या बहिणीपर्यंत या ज्योतिषाचा डंका पोचलेला असतो. म्हणून जरा आपला भाऊ इतक्या वेळा प्रयत्न करूनही तो फेल होतोय, मग त्याच्या पत्रिकेमध्येच काहीतरी दोष आहे असा कुठंतरी समज करून किंवा गैरसमज करून या बहिणीने ह्या भावाला सांगितलं की तुझ्या पत्रिकेमध्ये दोष आहे, आपण ते महाराजांकडे जाऊन तो दोष काढून घेऊ, म्हणजे नेक्स्ट टाइम तू नक्की पास होशील. आता बहीण पोचली भावाला घेऊन या ज्योतिषाकडे. अहो ज्योतिष किंवा जी पत्रिका पाहून जर IAS होता आला असतं तर या जगामध्ये किंवा या भारतामध्ये कुणी सर्वसामान्य बुद्धीचं राहिलं नसतं. सगळ्यांनी आपल्या पत्रिकेमध्ये ठाकटोक करून घेतली असती आणि IAS ऑफिसर झाले असते. तर या ज्योतिषाने अतिशय छानपैकी त्याची पत्रिका पाहिली, होणाऱ्या या IAS ऑफिसरची पत्रिका पाहिली आणि पत्रिका पाहिल्यानंतर या ज्योतिषाच्या कपाळावर प्रश्नचिन्ह आलं आणि त्याने सांगितलं की बाबा पत्रिकेमध्ये दोष आहे आणि तो दोष दूर करण्यासाठी तुम्हाला एका वनस्पतीची गरज आहे. ती वनस्पती मी तुम्हाला भारून देतो. ती काय करायची की त्याच्याजवळ ठेवायची. 100% तुम्हाला यश येईल, 100% पत्रिकेचा दोष कमी होईल महाराजा. फक्त 2 दिवस द्या, मी ती वनस्पती तयार करतो आणि तुम्हाला फोन करतो, तुम्ही ती न्यायला या. मित्रांनो, काय केलं या ज्योतिषाने, त्याची जी काय फी असेल तो घेऊन एक कस्टमर संपवला, त्यांना जायला सांगितलं. पण 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 हा जो ज्योतिषी होता ना, त्या ज्योतिषाने ज्या वेळेला ह्या भावाच्या बहिणीला पाहिलं, त्या महिलेला पाहिलं, त्यावेळेला त्याचं मन कुठेतरी चाळवलं.
त्याचं मन कुठेतरी चाळवलं, आतमध्ये दिलमध्ये धगधग होऊ लागलं त्याच्या, असं काहीतरी ते झालं आणि तो वेडापिसा झाला त्या बाईच्या मुळं. 2 दिवस झालं आणि त्याने शनिवार दिनांक 19 जुलै 25ला त्या बाईच्या मोबाईलवर संदेश पाठवला की ती वनस्पती मी आणलेली आहे, तुम्ही न्यायला या आणि सोबत भावाला नाही आणलं तरी चालेल, मी भारून ती तुमच्याजवळ देतो आणि ती फक्त भावाच्या खिशामध्ये तुम्ही ती ठेवून द्या, काही गरज नाही त्यांची, आता तुम्ही या आणि घेऊन जा. तर त्यामुळं इकडे ही बहीण, अरे वा, आता माझा भाऊ IAS ऑफिसर होणार आणि त्याचं क्रेडिट मात्र आपल्याला मिळणार, अशा खुशीमध्ये ही बहीण शनिवारी त्या ज्योतिषाच्या कार्यालयामध्ये सकाळी 11 वाजता गेली. तिला बोलवलं होतं 11 वाजता आणि 11 वाजता गेल्यानंतर ज्योतिषीने पूर्ण तयारीच केली होती. तो पूर्ण त्याचा दिल अगदी धगधगच करत होता. त्याने बघितलं की ही एकटीच आलेली, भाऊ काही बरोबर आलेला नाही आणि त्याने पुढची तयारी सुरुवात केली. मित्रांनो, आता नेमकं या ज्योतिषाने काय करामत केली ते आपल्याला पाहिजे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. मित्रांनो, आता बहिणीला त्या IAS होणाऱ्या ते तो जो कोण गडी आहे त्या गड्याच्या बहिणीला या ज्योतिषाने आत बोलवलं. ज्योतिषी अगदी असा उतावीळच झालेला होता आणि त्या ज्योतिषाने ती कुठली ती वनस्पती आणली, कुठून तरी उपटून आणली असेल आणि ती तिच्या डोक्यावर ठेवली आणि मंत्रोच्चार सुरू केले. आता मंत्रोच्चाराने हा गडी जर IAS होत असेल तर तुम्ही आम्ही तर किती मंत्रोच्चार केले असतील काय, पण ते काय अंधश्रद्धा, काय खरं नाही. आता या ज्योतिषाने डोक्यावरती वनस्पती ठेवली, मंत्रोच्चार सुरू केले, हा हो हा हो हा हो बरोबर, बरंच काय काय केलं. बाजूला अगरबत्ती लावलेली होती, अगरबत्तीचा काय म्हणतात ना सुगंध दरवळत होता आणि अशा अवस्थेमध्ये मंत्रोच्चार चालू असतानाच या बाबाला काय दम निघेना कुणाला, या ज्योतिषाला, आणि या ज्योतिषाने मंत्रोच्चार चालू असताना पटकन त्या बाईला, त्या महिलेला मिठी मारली, अगदी कवेत घेतलं आणि आवडलं असं, आणि ती बाई ओरडली. म्हणजे तिचा विनयभंग केला ज्या ज्योतिषाने. आणि मग पुढे काय, विनयभंग झाल्यानंतर मग तिच्या लक्षात आलं की नाही, मंत्रोच्चाराने आपला भाऊ काय IAS होणार नाही, हे सगळं थोतांड आहे. हे ज्या वेळेला त्या ज्योतिषाने तिला मिठी मारली त्यावेळेला तिच्या लक्षात आलं की हे सगळं थोतांड आहे. आता प्रकरण गेलं पोलीस ठाण्यामध्ये. आता पोलीस ठाण्याला सगळे पुरावे अमके तमके ते सगळं लागत असतं, त्यामुळं पोलिसांनी त्या महिलेच्या सांगण्यावरून या ज्योतिष महाराजांना अटक केली आणि कोर्टासमोर हजर केलं. कोर्टाने काय केलं की त्या ज्योतिषाला न्यायालयीन कोठडी सुनावली. तर मित्रांनो, काय होत आहे की या सगळ्या गोष्टी करताना अतिशय सावधपणे करा. हे जे काय भविष्य आहे, या ज्या काय अंधश्रद्धा आहे, हे हातपाने आहे, फेस रिडिंग आहे, या सगळ्या मानवनिर्मित गोष्टी आहेत, नैसर्गिक गोष्टी नाही आहेत. मित्रांनो, त्या आपणच तयार केलेल्या आहेत आपल्याच याच्यासाठी, कशासाठी, चांगल्या गोष्टींसाठी किंवा वाईट गोष्टींसाठी, हे आपणच तयार केलेलं आहे. पण त्याच्या आहारी किती जायचं हे आपण ठरवलं पाहिजे. त्यामुळं सावध राहा मंडळी. यापुढे जर तुम्ही असं काही करणार असाल तर ते करू नका. स्वतःच्या बुद्धिमत्तेवर विश्वास ठेवा, स्वतःच्या कष्टावर विश्वास ठेवा, स्वतःच्या या दंडांवर विश्वास ठेवा. पण हे असे जे काही भाकड कथा सांगणारे आहेत किंवा हे जे काही थोतांड करणारी जी काही लोक आहेत त्यांच्या नादी मात्र लागू नका. मित्रांनो, आता इथेच थांब. मित्रांनो, मी परत येतो येणाऱ्या गुरुवारी एक नवीन सत्य घटना घेऊन आपल्या समोर. तोपर्यंत पाहत राहा दिलीप थोरात ब्लॉग्स हे यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि लाईक आणि शेअर करा. तोपर्यंत पाहत राहा दिलीप थोरात हे यूट्यूब चॅनेल. धन्यवाद.